नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। कामगारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासा, मुख्यमंत्र्यांचा हॉटेल व्यावसायिकांना आदेश। गोवा लेबर कार्ड करणार सक्तीचे, मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत स्पष्ट। गोव्यात येणाऱ्या उद्योगांना स्थानिकांना रोजगार द्यावे लागतील, बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील। औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणांचे सर्वेक्षण केले जाते, औद्योगिक मंत्री मोविन गुदिनोंची माहिती। नव्या शैक्षणिक धोरणाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित, आमदार विजय सरदेसाईंनी 0 तासात विचारला प्रश्न। नवीन शैक्षणिक धोरणाची यंदाच्या वर्षापासून अंमलबजावणी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर अंमलबजावणी होणार। पहिलीच्या प्रवेशासाठी 6 महिने सवलत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती। तिघांना जीवदान देणाऱ्या अंकुरला मुख्यमंत्र्यांकडून 1 लाखांचे बक्षीस, विरोधी पक्षनेते युरी आलेमा, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आल्लेकरांकडूनही कौतुक, शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। नेदरलँडच्या युवतीवर अत्याचार आणि हल्ला प्रकरण, युवतीला वाचवणाऱ्या युरेको डायसचे राज्यातून कौतुक, मंत्री आमदारांनी जीएमसीत भेट घेत केले युरेकोचे कौतुक, मुख्यमंत्र्यांनी युरेकोला घोषित केलं विशेष बक्षीस। परप्रांतीय आरोपी तरुणाच्या हल्ल्यात युरेको झाला होता जखमी। विधवा प्रथेविरोधात विरोधी पक्षनेते युरी आलेमावांचा विधानसभेत खासगी ठराव, ठरावाला अनेक आमदार, सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारांचे समर्थन। सर्व अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासून पावसाळी अधिवेशनात विधवा प्रथेविरोधात कायदा संमत करणार, मंत्री विश्वजित राणे, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन। आश्वासनावर युरी आलेमावांकडून खासगी ठराव मागे। आणि दिवसाभरात कोविडचे 120 नवे रुग्ण, 5 जण इस्पितळात उपचारासाठी दाखल, सक्रिय रुग्ण झाले 518। आता बातमी गोवन वार्ता लाईव्हने केलेल्या स्टोरीच्या इम्पॅक्टची। मांद्रेत नेदरलँड्सच्या पर्यटक युवतीवर अत्याचार आणि हल्ला झाल्याचं प्रकरण गोवन वार्ता लाईव्हने गुरुवारी समोर आणलं। या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विधानसभेत यापुढे हॉटेल, रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांसाठी गोवा लेबर कार्ड बंधनकारक केलंय। पाहूयात। पेडण्या पुलीस स्टेशनान जो इन्सिडन्स काल जालो त्या संदर्भात आम्ही एक्यूज्ड अभिषेक वर्मा ताका ऑलरेडी अरेस्ट केला आणि ताका अंडर सेक्शन 452, 354, 307, 506(2) हाच्या अंडर अरेस्ट केला। आणि ताका लागून जे महिलेक जेणे वाचयली युरेको डायस, सन ऑफ जॉन डायस फ्रॉम मांद्रे, तो ऑलरेडी एडमिट आसा गोवा मेडिकल कॉलेजीन, तो आउट ऑफ डेंजर आसा। आणि खरोखरूच ते युरेको डायस हाजे हांव ते महिलेक वाचयल्या बद्दल ताजें खूब अभिनंदन करता आणि ताका सरकाराच्या वतीन रिवार्डूय दिलो वयतलो। आणि अशा पद्दतीचे हांव सगळ्या हॉटेल लायनींक सांगपाक सोदता की हो अभिषेक वर्मा म्हणून डेहराडून उत्तराखंडचो लेबर तेंच्यांनी आपल्या हॉटेलात दवरलेलो, तेजो बॅकग्रावंड तेंच्यांनी कांय तपासूंक नाशिल्लो। हाज्या फुडें कोणूय लेबर दवरता आसतना तेंच्यांनी कन्फर्म गोवा लेबर कार्ड जे आमी आतां इंट्रोड्यूस केला ते घेवचें, जेणे करून एटलिस्ट तेंचो पर्मनंट एड्रेस वो लेबर डिपार्टमेंटा कडेन उरतलो, कोणीच रजिस्टर्ड केल्या शिवाय अशा पद्दतीचे आनी जेंकां क्रिमिनल हिस्ट्री आहा ती अशा पद्दतीचे लेबर घेवचे न्ही, जेणे करून प्रत्येक फावटी हे जेन्ना इन्सिडन्स जाता खास करून हॉटेलात दवरलेल्या लेबरा कडल्यानूच जाता। आमचे पुलीस पूर्ण केस इन्व्हेस्टिगेट करीत आसा, त्या खातीर आमकां बींग अ टुरिस्टीक स्टेट अशा पद्दतीचे इन्सिडन्स जावचे न्ही ही पुलीस खबरदारी घेतात, बट हॉटेलवाल्यांनी बी असल्या पद्दतीचे वेटर्स दवरच्या पयलीं तेंच्यांनी काळजी घेवची। हे सेकंड इन्सिडंट इन अ वीक मांद्रे मोर्जी एरियेन म्हजो डिमांड आहा मंत्र्यान एक आउटपोस्ट घालचो थंय हेल्प हॅझर्ड टुरिझम एक्टिविटी चालू आहा। कोर्ट्स हॅव स्टेप्ड इन सम अदर इश्यू ऑफ शेक्स, थंय तूं एक आउटपोस्ट घाल मरे, तुका इमेज बरी उरूंक जाय फॉर G17। स्पीकर सर, आमचे पुलीस ताजे सजेशन्स जे आसा ह्या पद्दतीन जे पुलिसा कडल्यान सजेशन येता आमी एक्ट करपाक तयार। युरिक डायस हाज्या खातीर ताकाय पुरस्कार जाहीर करता आणि फुडल्या 15 ऑगस्टाच्या हितून ताकाय बी पुरस्कार दिलो वयतलो। यापुढे गोव्यात येणाऱ्या उद्योगधंद्यांना येथील स्थानिकांना रोजगार देण्यासाठी दबाव टाकला जाईल, अशी माहिती औद्योगिक मंत्री मोविन गुदिनोंनी शुक्रवारी विधानसभेत दिली। पाहूयात। हालीं हांव दिल्ली गेलो तेन्ना मान्य आमचे नितीन गडकरीजी सुद्धा सांगपाक लागले, पळय तूं एक्स्ट्रा एफर्ट करता इंडस्ट्री हाडपा, इंडस्ट्री येवपा जाय, नॉन पोल्युटिंग जरूर हाड, पूण एक मातशें करूं नाका, चडूय इंडस्ट्री हाडून गोंय डिस्ट्रॉय करूं नाका।
encourage entertainment industry, encourage something which will generate employment, which will help the Goans. Goans are good artists. So we are looking in that direction as well, because ultimately anything related to tourism activity also, that is a industrial, it is a type of industry, entertainment industry. But Speaker sir, I've got a reply. Instead of that, I've got a reply saying that 40% of area shall be allotted to special project. There is nothing called special project. Speaker sir, that is what I want to know. What is that special project? See, being a stakeholder and the local government, we locals should know what is that special project. Just a blank, vague answer is given that 40% of the land has been given for a special project. So, what is that special project? होय, आम्ही रिसेंटली एक नवीन आहे इंडस्ट्रियल पॉलिसी हाडलेली. तू उलयता आदले 1 year आन्सर आसलो तो. म्हाका आतां आन्सर मेळ्ळा. विस्तुरात करता. No, but I've got the answer now. म्हाका हेजेर सारकी कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर आहे म्हणला. म्हणजे कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट म्हाका दिवपा जाय म्हणून हांवें ते पोस्टपोन केला. कित्याक म्हाज्या डिपार्टमेंटान समहाव लास्ट मोमेंट अपलोड केले. सो स्पेशल प्रोजेक्ट म्हणल्यार तुका खबर आसपा जाय आमच्या पॉलिसीनू ते आसा 40% लँड IPB कडेन दवरला अशें कितें बरे प्रोजेक्ट येयल्या. आतां हे IDC कडेन आसा. ते IDC कडेन आसून दी, गव्हर्मेंटा कडेन आसून दी, आमकां जाय बरे प्रोजेक्ट येयल्लो. We will take a decision. Don't worry whether it is with IPB or 40% is reserved. As I said, it is going to be a holistic approach. Meaning what? Entertainment industry येता जाल्यार जाय, कितली जमीन तांकां जाय ती पळोवया. थोडी उरला जाल्यार फाल्यां सपोज एक टॉय मॅन्युफॅक्चरिंग येता विच इज नॉन पॉल्युटिंग. आय एम जस्ट गिविंग एग्जाम्पल ऑर सम अदर सच थिंग. ड्रोन्स थिंगा मॅन्युफॅक्चर जाता, थोडीशी तांकांय दिवपा जाता. सो वी वील कन्सिडर एवरीथिंग, बट by no means we will get polluting industry, and it will be utilized to its best of ability, means in the sense that what best that can come up will come up in Kitol. तितले हांव तुका सांगपा शकता. आता ते 40% IPB वयता, रिजर्व केल्या आणि कितें, I think that should not be a concern. But there is an answer given to my star question. There is the answer given. So that is what. That is, you are confusing again with star question number 1A and 1C. ते confuse करू नका. हांवें सारको क्लियर तुका आन्सर दिला. दुसरे हांव मुद्दम, आता तू मुद्दो तो काढलो म्हणून सांगता. डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री एंड इंटरनल ट्रेड DPIIT म्हणून आहा. आमकां गोवा इज प्लेस 16th overall and was categorized as aspire state with a feedback score of 75%. आणि हांव मुद्दम सांगता, हेजे आदी आमचो स्कोर कितलो आसलो, only 3.33%, and we were ranked 24th. So आमचो आतां रँकिंगूय वयर सरला. That means ease of doing business, people preferring Goa. And हांव मुद्दम सांगपा सोदता, कितलेशो इंडस्ट्री हांगा येवपा सोदता. I have said a big no unless we are convinced, IPB is convinced, Honorable CM is the chairman of that it is a non-polluting industry with non-polluting industry which will generate maximum employment for local youth. Dusre ha muddam sangpa sota, though it is not part of this question. I want to even improve upon the new industrial policy which I introduced, where to make it attractive for them to train Goans and employ more local Goans. So absorption of locals will be more. I already put my officers on the job. It is going to be some out of the box thinking from them to recommend, but I will certainly implement that locals will get more employment if industry comes, and industry which is environment friendly, industry which is non-polluting. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले. आमदार विजय सरदेसाईंनी 0 तासात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. Fear and anxiety in the minds of parents with regards to implementation of an NEP in the state of Goa. Speaker sir, as you are aware that as per the national education policy, a child has to be 6 years or 6 plus in age to be admitted to class 1 and 3 years to be admitted to nursery. Speaker sir, section 18 of the Goa Daman Diu Education Rules 1984 as amended in 2002 states that 5 years 6 months as on 1st June is entry age for admission in class 1 in recognized schools in Goa. Speaker sir, NEP allows respective states to decide a particular cut-off date. Speaker sir, Maharashtra, Tamil Nadu, Andhra Pradesh and Delhi and cut-off date 31st July, 30th September and 31st December. Azo 1 ते 2 महिन्यान relaxation grant केल्ले हा for their academic year of 23-24. Education is a state subject, primarily a state subject. But खूप स्टेटीचे अशें आसता की they are in the race to implement the NEP first. आणि प्रधानमंत्र्या बरोबर एक फोटो काडटाले. स्पीकर सर, ताणे तेका कळपा खातीर सांगता हांव,
पयलींच्या एडमिशना खातीर ऑलरेडी आमी 6 म्हयन्याचें रिलॅक्सेशन म्हणजे 5.5 वर्साचेर एडमिशन दिवपाचें केलें ऑलरेडी आनी जे फावंडेशन कोर्स जो आसा पळय ताका 3 वर्साचेर एडमिशन दिवपाचें फायनल जाल्लें आसा. ह्या वर्सा नॅशनल एड्युकेशन पॉलिसी प्रायमरी लेवलाचेर, सेकंडरी लेवलाचेर आनी हायर एड्युकेशन लेवलाचेर तिनूय कडेन इम्प्लिमेंट जातली. आता एक चांगली बातमी. नदीत बुडणाऱ्या तिघांचे प्राण वाचवलेल्या लहानग्या अंकुर कुमार प्रसादची मुख्यमंत्र्यांनी भेट घेत त्याचा गौरव केला. शुक्रवारी विधानसभा सभागृहातही अंकुर कुमारच्या धाडसाचं कौतुक करण्यात आलं. पाहूयात सविस्तर वृत्त. कुंभारजुवे येथे नदीत बुडणाऱ्या तिघांना वाचवणाऱ्या अंकुर कुमार प्रसाद या 4थीत शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थ्याची मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी शुक्रवारी भेट घेतली. यावेळी अंकुर कुमारने दाखवलेल्या शौर्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अंकुर कुमारला 1 लाख रुपये देऊन त्याचा सन्मान केला. मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या भेटीवेळी अंकुर कुमारसह त्याच्या सर्व कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी गौरवलं. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अंकुर कुमारच्या या धाडसाचं तोंड भरून कौतुक करत त्याचा सत्कार केला. अंकुर कुमार प्रसाद हाजे हांव खूब अभिनंदन करता, कारण कुंभारजुवा जो इन्सिडन्स जालो ह्या भुरग्यान 3 जाणांचो जीव वाटयलो. ताच्या खातीर गोंय सरकारच्या वतीन ताजें आमी अभिनंदन करपा खातीर हांगासर आपयलो. हांव आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर बाबू स्पॉन्सरात हे दोगांयनी मेळून ताजें खूब सरकाराच्या वतीन अभिनंदन. ताका 1 लाख रुपयाचो चेकूय आमी अवार्ड स्वरुपात ताका दिल्लो आसा. ताजें अभिनंदन केलां. ताजे सारकेल्या भुरग्याचे खरोखरूच तोखणाय करची की थोडी म्हणजे आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या बारीक सारीक पियोग येताना तितूंतल्यानी वचून तेणी त्या 3 जाणांक वयर हाडले एकट्याचे पोटांतलें उदकूय भायर काडलें. त्या खातीर खरोखरूच गोंय सरकारच्या वतीन ताजे खूब खूब अभिनंदन. दुसऱ्या बाजूने बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी अंकुर कुमारला त्याने दाखवलेल्या शौर्याबद्दल प्रशस्ती पत्रक पाठवलंय. तर ओल्ड गोवा पोलिसांनी देखील अंकुर कुमारची पाठ कौतुकाने थोपटली. राम इज अ सिंबल ऑफ ब्रेवरी. आमकां खबर आसा की आमी इतल्या नेटान काल आमी रामनवमी हांगा सेलिब्रेट केल्लो आनी रामान जेन्ना वनवास जालो तेन्ना आमी कितें म्हणटा रामाक वनवास जालो आनी वी आर ब्लेमिंग समबडी, बट इट वॉज नॉट प्लॅन. रामान स्वता वनवास करून घेतला आनी जेन्ना तो वनवासाक रानान गेलो कितलेशेच लोकांक त्रास जाताले ते कितलेशेच तेणी दानवाक तेणी मारले. ब्रेवरी हेच्या पयलीं असो एक इन्सिडंट जाल्लो सालवी 2012 देशाक खबर आसतली. 2012 जेन्ना एक बस बुडपाक लागलेली म्हापसा जुरिडिक्शनाक. हांव तेन्ना म्हापसा आसलें आनी आमकां एक कॉल येयलो की बस बुडटा म्हणून आनी विदीन 8 मिनिट्स आमी रिस्पॉन्स केलो. आमी जेन्ना पावले थंय तेन्ना बसूच दिसना. बट देर लोक सगळे जमलेले आनी आमी गाडयेन एक 7-8 पुलीस आसले. बट तेन्ना आमी विचारले की कोण उदकान जंप करून. आमी 2 जाणांनी तेन्ना फोन बीन धरून जंप केले. कोण तरी मरता आनी उदकान मरता आनी थंय जंप करप इटसेल्फ इज अ ब्रेवरी एक्ट. आनी अंकुर कुमारान हो एक्ट केला आनी आपली स्वताची लायफाची रिस्क घेवन ताणें 3 भुरग्यांक वाचयलें. आनी ताणें पयलीं भायल्या लोकांक ताणें ट्राय केलें आपोवपाक की तुमी या म्हणून हेल्प करपाक, पण तेंच्या इतले भुरगे फकाणां करतात. आनी ताणें स्वता मागीर त्या टायमार जेन्ना कोण येवंक ना स्वता वचून ताणें जंप केली आनी इट इज रियली एक्ट ऑफ ब्रेवरी. ही सादी गजाल आमकां दिसतना इतली हे दिसना, पण इट इज रियली एप्रिशिएबल थिंग. त्याचप्रमाणे शुक्रवारी विधानसभा सभागृहातही अंकुर कुमारच्या धाडसाबद्दल अभिनंदन ठराव मांडण्यात आला. हे सभागृह मास्तर अंकुर कुमार संजय प्रसाद हांचे कुंभारजुवे हांगा बुडट्या 3 भुरग्यांचो जीव वाटावपाच्या बद्दल तांचे अभिनंदन करतात. गुरुवारी रामनवमी निमित्त मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी गिमोणे पिळगावतील जुन्या राम मंदिराला भेट दिली. यावेळी या पुरातन मंदिराचा पुरातत्व खात्याअंतर्गत जीर्णोद्धार करणार असल्याचं आमदार शेट म्हणाले. सगळ्यांक नमस्कार आणि सगळ्या समस्त गोंयकारांक रामनवमीच्यो हार्दिक शुभेच्छा. आयज आमी आमच्या मय मतदारसंघाच्या पिळगांव ह्या गांवांत गिमोणे ह्या स्थळाचेर आमी आसात आनी हांगा प्रभू रामचंद्राचें जे पुरातन अशें देवूळ हांगासर आसलें आनी तें देवूळ पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केल्लें आनी तेजी प्रचिती हांगासर जी आसा तेजें जें मूळ स्थान जें आसा तें आमी हांगासर पळोवंक शकता. आनी तें पुनर्जिवीत करपाचें जें ध्येय गोंय सरकारान बांदलेलें आहा आनी त्या अंतर्गत आमचें पुरातत्व खातें जें आसा त्या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आमी ही फायल फुडें प्रोसीड केल्ली आसा. हे जे पुरावे जे देवूळ हांगासर आसलेले अशे हे पुरावे ह्या पुरातत्व खात्याक आमी दिल्ले आसा आनी गोंय सरकारान जो निर्णय घेतलेलो आसा की पोर्तुगेज कालीन जी
देवळां जी उद्ध्वस्त जाल्ली ती पुनर्जीवीत करतले, ते पुनर्बांदणी करतले अशा तरेचे जे प्रयत्न आमी ह्या मतदारसंघातली जी देवळां आसा, आनी एकूय एक देवूळ आसा गोंयान, तशेंच ह्या पद्दतीन हे पयले श्री प्रभू रामचंद्राचें हे स्थान आहा, आदी स्थान आसा, हे बांदपाचे जो निर्णय गोंय सरकारान घेतलेलो आसा आनी आमकां खात्री आसा गोंय सरकाराचे पदाधिक मुख्यमंत्री तशेंच ह्या खात्याचे पदाधिक मंत्री श्री सुभाष फळदेसाय यांच्या प्रयत्नान, आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नान आनी देवाच्या आशिर्वादान हे देवूळ जे परत आहा अशें बांदपाची आमची जी मनोगत आसा ते पूर्ण जातले. परत एकदां ह्या दिसाच्यो सगळ्या आमच्या गोमंतकीयांक ह्या दिसाच्यो सगळ्यांक शुभेच्छा दिता. तशेंच प्रभू रामचंद्राचे आशिर्वाद ह्या सबंद गोमंतकीयांचेर आसचे आनी सबंद गोमंतकीय आमच्या प्रभू रामचंद्राचे आशिर्वादान तेंचे आचरण करून, तेंचे विचार आचरणात हाडून प्रभू रामचंद्राची भक्ती भावान पूजा करची अशी प्रार्थना. सभापती म्हणून रमेश तवडकर यांना 1 वर्ष पूर्ण झालं. या निमित्त घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेत त्यांनी या 1 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकास कामांविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे आज विशेष करून म्हणजे फाटल्या पहिले 29 तारखेर ॲज ए सभापती म्हणून स्पीकर म्हणून जो जबाबदारी घेतून 1 वर्ष पुराय जालें आणि हे 1 वर्ष पुराय जाता आसतनाच गोंयचे सरकाराचे मंत्री, मुख्यमंत्री आणि 1 वर्साक म्हाका विधानसभेत आणि विधानसभेचे भायर भरपूर सहकार्य दिलें म्हणून तांचे हांव आभार व्यक्त करता. आणि विशेष करून काणकोण मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटा संदर्भात खूप मोठे सहकार्य सरकारान, सरकारच्या मंत्र्यांनी केल्लें आसा आणि ते म्हाका दिसता सबंद काणकोणच्या आणि काणकोणच्या भायल्या लोकां समोर आमचे वेलविशर आसा तांचे समोर येणे गरजेचे आसा. म्हणजे काणकोण मतदारसंघ हो एक दुर्गम मतदारसंघ असले कारणान ह्या मतदारसंघाचो विकासा संदर्भात काणकोण मतदारसंघाची जनता ज्या अपेक्षेन म्हाका निवडून दिली आणि ती अपेक्षा पुराय करप ही म्हजी जबाबदारी आशिल्ली. हांव आनी म्हजे कांय सांगाती ह्या सगळ्याच्या हाणें की ज्या स्पिडीन आमी फुडें वचपाक शकले, ज्या स्पिडीन आमकां सहकार्य सगळ्या मंत्र्यांनी केलें आनी त्यामुळे हांव तांचेय आभार व्यक्त करता. कारण त्या दृश्टिकोनांतल्यान उदाहरणार्थ आमकां 3 गजालींचे आमी स्ट्रेस करता. म्हणजे आजी अन्न, वस्त्र, निवारा म्हणटा आसतना म्हणजे बेजीक जे आसा, लायट, उदक, रस्ते, ह्या 3 हाजेर चड फोकस आसा. म्हणजे त्यो बेजीक निड्स आमी दिवपाक जाय आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमी जे प्रयत्न केले ताका आमकां भरपूर मोठ्या प्रमाणात सक्सेस मेळ्ळें. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा संदर्भात जर विचार केले जायत, पॉवर मिनिस्टर आमचे सुदीन ढवळीकर हाणें आमकां भरपूर सहकार्य केलें. म्हणजे सादारणशें एक हांव मंत्री आसतना त्या कालखंडाक म्हणजे जो ट्रायबल बेल्ट आसा त्या ट्रायबल बेल्टाक अंडरग्रावंड केबलिंग म्हणजे 11 kV केबल जो आसा न्ही तो घालपाक आमकां सक्सेस मेळ्ळें. सादारणशें त्या वेळाचेर हांवें 64 crores ह्या प्रोजेक्टा खातीर म्हणजे गांवडोळी, खोतीगांव आनी श्रीस्थळ ह्या 3 भागांक खर्च केल्लें आनी ताजें रिलीफ जे आसा न्ही ताजी खूब मोठ्या प्रमाणात जे आसा न्ही ज्या वेळाचेर तक्ते वादळा सारकी जेन्ना वादळ आयलें त्या वेळाचेर काणकोण भागांक केन्ना खंयचोच आमकां डॅमेज जावन म्हणजे 1 दीस 2 दीस लायट ना जाल्यार अशें केन्ना जावंक ना. म्हणजे ही हाजी जाणीव ही हें काम लोकांनी पळयल्लें आनी त्यामुळे लोकांची अपेक्षा आज आमी परत एकदां पावरांक येतकच आमदार जातकच की काणकोणचो इलेक्ट्रिसिटीचो विशय सोंपोवप हो विशय आशिल्लो आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आमी मेजर 3 स्टेप्स घेतले. म्हणजे प्रामुख्यान पैंगीण आनी लोलयें ह्या भागांतले जो 11 kV केबल घालपाचें काम आमचें पेंडींग आशिल्लें की तें आमकां सँक्शन मेळ्ळें आसा. ताजे खातीर 38 crore रुपीज आमकां सँक्शन मेळ्ळें. त्या नंतर आमचें मेजर म्हणटा तें आगोंद म्हणजे ट्युरिजम बेल्ट आसा. ट्युरिजम बेल्ट आगोंद पासून खोल पर्यंत जी आसा न्ही ती परत 11 kV केबल घालपा खातीर आमकां 68 crores सँक्शन जालें. मागीर मध्यंतरीचो आमचो एक सदांच आमकां त्रास जातालो तो आसा न्ही कुंकळी टू काणकोण पर्यंत जो आसा न्ही तो मदलो आसलो न्ही तो 33 kV जो केबल आशिल्लो की तो अंडरग्रावंड घालपा खातीर आमकां 44 crore रुपीज आमकां सँक्शन जाले. आनी त्या नंतर विशेष करून आजय म्हणजे
खोतीगांव सारको जो खोतीगांव पंचायतीचो केरी जो भाग आसा ह्या भागांतली म्हणजे तो जंगल एरियेक फॉरेस्ट एरियेक आसा किंवा आजूय तांकां लायट नाशिल्ली आनी त्या खातीर विशेष प्रयत्न करून आमी सगळ्यांनी आमकां 4 करोड ह्या प्रोजेक्टाक ते सँक्शन जाले. ऑल टुगेदर आमकां ह्या 1 वर्साच्या कालखंडात 199 करोड रुपीज की काणकोणाक इलेक्ट्रीक खातीर सँक्शन जावन कांय जे आमी कामां सुरू जाल्ली आसा. मग एक गजाल 2-3 गजाली आमकां म्हणजे पयली फेजीन जो आमकां सँक्शन जाल्यो क्लियर जाल्यो म्हणजे जर हायवे जर करतलो जाल्यार ज्यो प्रायवेट लँड आसा त्यो लँड एक्विजिशन करपा खातीर आमकां पयली फेजींग आसा न्ही की जे पयशे आमकां सँक्शन जाले तातूंत 76 करोड पयलीं आयले आनी त्या नंतर 75 करोड म्हणजे 75 करोड बाळी बेनोडे टू काणकोण पर्यंत आनी त्यानंतर मदलो जो आमचो माशें टू पोळे पर्यंत आसा ताजे खातीर 76 करोड सँक्शन जाले. आणि त्याच बरोबर मदलो जो एक कल्वर्ट म्हणजे घोडेवाळ ह्या भागांतलो ताजे खातीर 54 करोड रुपीज आमकां सँक्शन जाले. आणि त्याच बरोबर सदांच जो आमकां एक्सिडेंट जाय आसले म्हणजे आज जर एक हायवे संदर्भात आमी काम जर एक प्रायोरिटीन जर वतले जाल्यार एक 2-3 जे हॉलतां ती काडपाक जाय किंवा रस्तो वायडनींग करपाक जाय ह्या खातीर प्रायोरिटीन आमी पयर आमी जवळ जवळ 5 कोटीचें आमी सँक्शन आमकां मेळिल्लें आसा. आणि ह्या अशा तरेन म्हणजे जो ज्या विशयाक गती मेळपाक जाय म्हणजे लँड एक्विजिशन करपा संदर्भात सँक्शन त्यानंतर फॉरेस्ट लँड आसा ती डायवर्ट करपा संदर्भातलो म्हणजे करमल घाट असो जायत न्ही तो लँड डायवर्ट करपाक पडटलो. ह्या विशय आमचे सोंपलेले आसा आणि ऑल टुगेदर आमकां 158 करोड रुपीज जे आसा न्ही सेंट्रल हायवे हातूंतल्यान आमकां सँक्शन जाल्लें आसा. त्यामुळे एक थकाय आमकां म्हणजे हो रस्तो जातलो बेगीन जातलो किंवा त्या रस्त्याचें काम सुरू जातलें अशा प्रकारची आशा काणकोणकारांक निर्माण जाल्ली आसा. आणि त्यामुळे ही परत म्हणजे आमचे रोड आनी सरफेस मिनिस्टर जे आसा नितीन गडकरी यांच्या कडेन परत मेळप चर्चा करप तांच्या ऑफिसान वचप आणि त्यामुळेच आमकां अशे तरेचे रिजल्ट्स आमकां मेळिल्ले आसा. काणकोण भागांतले तरुण जे आसा ह्या तरुणां मदीं रोजगार आमी कशे मेळयतले कशे दितले हो विशय फुडें व्हरता आसतना की आज की काणकोण भागामध्ये जे काजू पणस या सगळ्याचे प्रोसेसिंग युनिट सुरू जावंक शकता कितें प्रोसेसिंग आमी करूंक शकता कितें व्हॅल्युडेशन जावंक शकता कितें ताज्या आदाराचेर की शेतकऱ्याक पयशे मेळ्ळे शेतकऱ्याक तांकां रोजगार आमी दिवंक शकता ह्या संदर्भात विशय सुरू आसा. ह्या संदर्भात आमकां सेंट्रल मिनिस्ट्री म्हणजे ट्रायबल मिनिस्ट्रीक 50 कोटी रुपया ह्या प्रोजेक्टा खातीर आमकां सँक्शन करपाचे शेवटच्या टप्प्याक आसा. आणि त्या खातीर लँड आयडेंटिफाय सुद्दां करून हे सगळं शेवटच्या टप्प्याक प्रयत्न जाल्लो आसा. 1 वर्साच्या कालखंडाक म्हाका दिसता हांव बऱ्याच प्रमाणात जे आसा म्हाका सक्सेस मेळ्ळें आसा. सक्सेस मेळटा आसतना म्हजे जे सांगाती आसात म्हणजे कार्यकर्ते वगैरे ताणें म्हाका भरपूर सहकार्य केल्लें आसा. मंत्रिमंडळाचे सगळ्या मंत्र्यांनी सहकार्य केल्लें आसा आनी केंद्र सरकारच्या सगळ्या मंत्र्यांनी ज्या जाग्याचेर वता ती अशा तरेच्या सगळ्या मंत्र्यांनी सहकार्य केल्लें आसा की बऱ्याच वेळाचेर प्रेसाच्या माध्यमांतल्यान एक गैरसमज जाता की पॉलिटिकल सेटिंग करपा खातीर हांव वता काय कितें अशा तरेचो म्हणजे उलट सुलट बातम्यो बरेच आसता. त्यामुळे म्हाजो संबंध जो आसा न्ही काणकोणचो लोकांचो डेव्हलपमेंट आनी त्या संदर्भात जे कितें करपाक जाय विकासा खातीर आनी खंयच्या मंत्र्या कडेन पयशे आसा खंयच्या डिपार्टमेंटान पयशे आसा हें सोदप हो म्हाजो स्वताचो छंद आसा आनी हो म्हजो टास्क आसा. आनी त्याच प्रमाणे आतां पर्यंत हांव काम करत आसा. खंयच्याच प्रकारच्या पॉलिटिकल चडावडी पॉलिटिकल हाज्या म्हणजे स्पर्धेक म्हणटा तो हांव वचपा खातीर हे सगळे गजाली करिना. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.